श्री स्वामी समर्थ. मेष राशी 13 ते 19 ऑक्टोबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशीला 13 ते 19 ऑक्टोबर हा आठवडा कसा जाईल. तुमच्या जीवनात कोणते परिणाम पाहायला मिळतील, तुमच्या परिश्रमाचे कोणते फळ मिळेल, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात कोणते बदल दिसून येतील, ग्रहांची मांडणी तुमच्या जीवनात कोणता प्रभाव टाकणार. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीला हा आठवडा अनुकूल परिणामांचा असेल. तुमच्या जीवनात नवीन संधी दरवाजे उघडतील. तुम्हाला वैयक्तिक जीवनात आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील. तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. पण शनी मार्गी आणि गुरु वक्री झाल्याने काही क्षेत्रात तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळेल, पण त्यासाठी संयम आणि नीतीने वागणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होता ती आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला आत्मविश्वास, ऊर्जा आणि प्रगतीचे वातावरण लाभेल. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आरोग्याबाबत संतुलित राहील, पण तुमची व्यस्त दिनचर्या यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी व डोळ्यांचे विकार त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे नियमित आहार घेणे आवश्यक आहे आणि आपली झोप पूर्ण घेणे महत्त्वाचे ठरेल. मेष राशीच्या ज्येष्ठ व्यक्तींनी साखरेचे व रक्तदाबाची पातळी तपासावी. तसेच बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा. प्रवासात घाई टाळावी. तुम्हाला मानसिकदृष्ट्या थोडी चिंता राहू शकते, पण ध्यान किंवा योगा केल्यास मन स्थिर ठेवता येईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल. तुम्हाला नवीन ऊर्जेची अनुभूती मिळेल. कौटुंबिक जीवन. मेष राशीच्या कुटुंबातील वातावरण चांगले राहील. तुम्हाला या आठवड्यात घरातील मोठ्यांचे सल्ले फार उपयोगी ठरतील. तसेच तुम्ही आपल्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील काही लहान सहान गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून शांत आणि समजूतदार वृत्ती ठेवा. यामुळे कुटुंबातील मतभेद टाळता येतील. कुटुंबासोबत एखाद्या छोट्या सहलीचे आयोजन करा. यामुळे सर्वांना एकत्र वेळ घालवता येईल. एकमेकांच्या भावना समजून घ्या. कुटुंबासोबत चर्चा करा. यामुळे कुटुंबासोबतचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा खूप सकारात्मक परिणामांचा असेल. या आठवड्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. अभ्यासातील एकाग्रता वाढेल. शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. तसेच परदेशी शिक्षण किंवा संशोधन क्षेत्रात यश येईल. तुम्ही या आठवड्यात योग्य प्रयत्न केले तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी नवीन प्रेरणा मिळेल. या आठवड्यात तुम्हाला परिश्रमाला यश मिळेल. फक्त मोबाईल व सोशल मीडिया यामुळे वेळ वाया घालवू नका. तरुण विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये दिशाहीनता टाळून वास्तववादी ध्येय निश्चित करावे. यामध्ये तुम्हाला वडीलधाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. प्रवास. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात प्रवास फलदायी ठरतील. प्रवासादरम्यान काही नवीन लोकांच्या ओळखी होतील. तुम्हाला या आठवड्यात कामानिमित्त किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास घडू शकतो. तसेच तुमचा या आठवड्यात सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. तुम्हाला एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा थोडा भावनिक चढ उतारांचा असेल. तुम्ही आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका. त्याच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे ठरेल. तसेच प्रेम संबंधात विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आपल्या जोडीदाराच्या भावना ओळखा. लहान गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट बोलणे गरजेचे राहील. मेष राशीच्या अविवाहितांना हा आठवडा रोमॅन्टिक ठरू शकतो,
कारण तुमचे एखाद्या व्यक्तीकडे आकर्षण वाढू शकते. त्यातून तुमच्या नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच मेष राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत वेळ घालवावा. एखाद्या छोट्या सहलीचे नियोजन करावे. वैवाहिक नात्यात समर्पण आणि प्रेमातील प्रामाणिकपणा यामुळे तुमच्या वैवाहिक नात्यात नवचैतन्य येईल. तुमच्या नात्यातील जुने प्रश्न सुटतील. करिअर व व्यवसाय. मेष राशीच्या नोकरदारांना या आठवड्यात नवीन प्रोजेक्ट हाताळण्याची संधी मिळू शकते. यामुळे वरिष्ठ लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील, पण त्याचबरोबर तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढतील आणि या जबाबदाऱ्यांमुळे तुमच्यावर कामाचा ताण वाढेल. जर तुम्ही योग्य नियोजनाने कामे केल्यास तुम्ही हा ताण कमी करू शकाल. या आठवड्यात तुमची निर्णय क्षमता वाढेल. या आठवड्यात नवीन प्रस्ताव आणि मीटिंग्स यामुळे तुम्ही व्यस्त असाल. तसेच मेष राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा नफा देणारा ठरेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन ग्राहक मिळतील. तसेच जुन्या व्यवहारातून पैसे परत मिळतील. फक्त भागीदारीत व्यवहार करताना थोडी काळजी घ्यावी, कारण काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. ज्या व्यक्ती ऑनलाईन व्यवसाय करतात त्यांना चांगल्या ऑर्डर्स मिळतील. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती स्थिर राहील. तुमच्या बुद्धी आणि संपर्कांमुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही या आठवड्यात बचतीकडे अधिक लक्ष द्या. या आठवड्यात बोनस किंवा थकलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत सापडतील. आठवड्याच्या शेवटी चांगली आर्थिक बातमी मिळू शकते. या आठवड्यात एखादा महत्त्वाचा खर्च पुढे ढकलावा, कारण अनपेक्षित खर्च होऊ शकतात. त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. तसेच गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. उपाय. मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात शुभ फळ मिळवण्यासाठी काही उपाय करावेत. मंगळाचा प्रभाव राहावा यासाठी तांबे किंवा लाल चंदनाचा वापर करा. ओम अंगकाराय नमः हा मंत्र दररोज 11 वेळा जपा. मंगळवारी व शनिवारी हनुमानजींची उपासना करा. दानधर्म करा. विद्यार्थ्यांना किंवा गरजूंना पुस्तके दान द्या. लाल रंगाचे वस्त्र धारण करा किंवा लाल फुले हनुमानजींना अर्पण करा. एकूण मेष राशीला हा आठवडा शिस्त, संयम आणि सकारात्मकता राखल्यास जीवनात यशाचे नवे पान उलगडणारा ठरेल. तुम्हाला करिअरमध्ये प्रगती व कुटुंबाचे पाठबळ मिळेल. व्यवसायात नवे प्रकल्प मिळतील, पण कोणत्याही क्षेत्रात अतिघाई करणे यशात अडथळा आणू शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.